हरिने माझे हरिने चित्त भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकी पारखियासी सकता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोडी आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतांची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी वर्ण रघुबर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को
जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठाला हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक। प्रस्तुत काल्याच्या कीर्तनासाठी सेवेकरता निवडलेला जगद्गुरु तुकोबारायांचा गवळणप्र प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंगच आहे की या अभंगामध्ये एका उच्च कोटीच्या भावदशेला प्राप्त झालेली गवळण की जिला ईश्वराच्या स्वरूपाचा साक्षात्कार झालेला आहे, जी स्वतःला विसरलेली आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ध्येय आहे, जनसेवेला ईश्वर सेवा मानतात किंवा प्रत्येक जीवामध्ये ईश्वर पाहण्याची काहींची नजर आहे आणि त्यासाठी ध्येयवेडी झालेली माणसं आहेत। ईश्वराच्या स्वरूपाचं दर्शन झालं, त्या दर्शनासाठी जिच्या साधनेचा अट्टहास, जिच्या जीवाची पराकाष्ठा आणि मग तिचं ते इप्सित पूर्ण झालं आणि एका उच्च कोटीच्या भावदशेला ती गवळण प्राप्त झाली। तिच्या अंतःकरणातला एक भाव आणि तिच्याशी तुकोबारायांचा चाललेला सुसंवाद, एक आध्यात्मिक चिंतन या गवळणीमध्ये मांडलेलं आहे। ते या काल्याच्या प्रसंगी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पद्मावती नवरात्र महोत्सव द्वितपपूर्ती सोहळा 2023 यामध्ये भव्य असा महिला कीर्तन महोत्सव, स्थळ पद्मावती मंदिर परिसर, राळेगण सिद्धी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या पवित्र स्थळी आई जगदंबा भवानीच्या पवित्र प्रांगणामध्ये दुसऱ्या तपपूर्ती सोहळ्याचं हे भव्य पुष्प आई जगदंबेच्या चरणावर या काल्याच्या कीर्तनानं पूर्ण होणार आहे। आणि काल्याच्या कीर्तनाची सेवा या कार्यक्रमाची जी काही आयोजक मंडळी आहे, संयोजक मंडळी आहे, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। हा जो कार्यक्रम आहे किंवा हा जो कीर्तन महोत्सव आहे आई जगदंबा भवानीच्या पवित्र दरबारामध्ये, तर हा श्री संत यादव बाबा व संतश्रेष्ठ निळोबाराया यांच्या कृपा आशीर्वादाने आणि पद्मभूषण माननीय श्रद्धेय परम आदरणीय आम्ही ज्यांना गुरुस्थानी मानतो असे आदरणीय डॉक्टर अण्णासाहेबजी हजारे अण्णांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं हा भव्य असा महोत्सव संपन्न होतो आहे। आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो अण्णा की तुमच्या समोर आम्हाला कीर्तन करायची संधी प्राप्त होते। म्हणजे आम्ही बोलतोय, आम्ही खूप लहान आहोत, आमची वाणी लहान आहे, आमचं वय कमी आहे, आमचा अनुभव कमी आहे, आमचा अभ्यास कमी आहे, आमच्याकडे काहीच नाही आहे, तरीही आम्ही भाग्यवान आहेत की तुमच्यासारखी महान विभूती आज कीर्तनात आमच्या समोर बसलेली आहे। हे माझं स्वतःचं भाग्य आहे, आज मी स्वतःला भाग्यवान समजते। आणि एक मला पत्रिका पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, आई जगदंबेचं नाव आहे पद्मावती इथे आणि आपले अण्णा पद्मभूषण आहेत। म्हणजे अगदी तिचीच कृपा, काय किती मोठं अगदी कसलं समीकरण जुळलेलं आहे। पद्मावतीच्या कृपेने पद्मविभूषण व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये आहे। आपण किती भाग्यवान आहोत। या राळेगण हे गाव केवळ गाव नाही, तसं पाहता या गावाची नोंदणी अगदी जगाच्या नकाशामध्ये, देशाच्याच म्हणणार नाही मी तुम्हाला, जगाच्या नकाशामध्ये राळेगण सिद्धी हे नाव खरंच सिद्धीला प्राप्त झालेलं आहे। अगदी खूप मोठं नाव अण्णांच्या कृपेनं किंवा अण्णांच्या कर्तृत्वानं या गावाचं नाव खूप मोठं आणि या गावामध्ये जन्माला आलेला प्रत्येक भाविक भाग्यवान आहे। आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादानं तुमच्या अंतःकरणामध्ये देशसेवा, राष्ट्रसेवा, धर्मसेवा, समाजसेवा अशा अनेक सेवा तुमच्या अंतःकरणामध्ये आहेत आणि त्या सगळ्या सेवा तुमच्या अंतःकरणामध्ये आहेत। याचं उदाहरण म्हणजे आदरणीय अण्णासाहेब आहेत, हजारे अण्णा आहेत। तर आणि एक गोष्ट म्हणजे बोलताना राहून जाते माझ्याकडनं की हे गाव केवळ गाव नाही, या गावाची नोंद जगाच्या नकाशामध्ये आहे। पण विशेष हे गाव आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला तर हे गाव केवळ क्षेत्र नाही, गाव नाही, तर तीर्थक्षेत्र आहे। हे तीर्थक्षेत्र आहे। या पवित्र भूमीमध्ये हा कीर्तनाचा सुयोग आमच्या जीवनात प्राप्त झाला, आमचं महत् भाग्य आहे। आणि अण्णांच्या समोर एक गोष्ट सर्व राळेगणकरांना सांगायला मला आवडेल, खूप आवडेल, कारण मला लहानपणापासून स्वामी विवेकानंद यांचं चरित्र वाचायची आवड आहे। लता दीदी मंगेशकरांचं जे काही
आहेत ना युगपुरुष क्रांतिकारक, यांना वाचायची म्हणजे लहानपणापासून गोडी आहे. कधी गांधीजी वाचावेत, म्हणजे खूप डीपमध्ये मी नाही वाचलेलं, पण मला ओढ आहे. जे आदर्श व्यक्तिमत्व आहेत ना त्यांच्याबद्दल ओढ आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता गांधीजी आणि अण्णांच्या बद्दल सुद्धा मी खूप पूर्वी वाचायचे. आणि विश्वास बसणार नाही तुम्हाला कुणालाच, 10 वर्षापूर्वी अण्णांना फक्त पाहण्यासाठी या गावात येऊन गेले होते मी 10 वर्षापूर्वी. पण त्यावेळेला कळत नव्हतं एवढं की कुणाच्या तरी माध्यमातून जावं, अण्णा भेटतील का, तिथे असतील का, हे माहीत नव्हतं. फक्त ओढ, अण्णांना आपल्याला भेटायचं, मग अण्णाला पाहायचं, कारण अण्णाबद्दल खूप वाचलेलं ऐकलेलं आणि ती एक ओढ निर्माण झालेली. इथे येऊन गेले, मला अण्णांची भेट नाही झाली किंवा अण्णांचं दर्शन मला झालं नाही, पण या गावात मी येऊन गेले. माझे वडील माझ्यासोबत होते, आणखी काही लोक की जे आम्हाला अण्णांच्याबद्दल खूप काही सांगायचे, असेही लोक माझ्यासोबत होती. मग इथं येऊन ती शाळा असेल किंवा अण्णांचं जे आहे ना पुस्तकं वगैरे जिथे मिळतात ना, तिथून मी पुस्तकं पण अण्णांची घेऊन गेलेली आहे, अण्णांच्या चरित्रावरची. तर असं मी 10 वर्षापूर्वी या गावावरून येऊन गेले फक्त पाहण्यासाठी. माझं काही कीर्तन नव्हतं, या परिसरात सुद्धा कीर्तन नव्हतं, फक्त अण्णांना पाहायचं, एवढी ओढ मनामध्ये भरलेली. पण त्यावेळेस मला भेट नाही झाली, त्यावेळेला दर्शन झालं नाही. काय माझं भाग्य म्हणावं लागेल की मी कीर्तनासाठी इथे आले, पण माझ्याकडे अभ्यास करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांनी 9 दिवसापासून अण्णांच्या सेवेमध्ये किंवा अण्णांच्या सानिध्यात आहेत. हा माझ्यासाठी खूप मोठा योगायोग आहे, खूप मोठा सुवर्णयोग आहे माझ्यासाठी. खरं तर त्या 10 वर्षापूर्वीची जी माझी तळमळ होती ना, जी ओढ होती ना, ते आज फलद्रूप झाली पद्मावती आईच्या कृपा आशीर्वादानं. आणि कीर्तनाच्या शेवटी तर मी बोलणारच आहे, पण कीर्तनाच्या आरंभीच अण्णांच्या चरणावर एक माझी विनंती आहे. चकलंबा या गावी, बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा हे माझं गाव आहे. तिथे 1100 वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे. सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांचं, सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांची संजीवन समाधी आहे ज्ञानोबाऱ्यांसारखी. तर त्या समाधीची सेवा परंपरेनं माझ्या परिवारात आलेली आहे. परमार्थात माझी 11वी पिढी आहे. आतापर्यंत 10-11 संन्यासी लोक माझ्या परिवारात होऊन गेले. एवढ्या सुंदर परंपरेत माझा जन्म झाला. त्याच संस्थांच्या अंतर्गत, संस्थान जुनं आहे, साधं आहे, जास्त बांधकाम वगैरे काही नाही. मला कळायला लागल्यापासून आणि पैसा मिळायला लागल्यापासून, म्हणजे देणगी दान मिळायला लागल्यापासून तिथे मला जेवढं जमतं तेवढा विकास करण्याचं मी काम करते. तर त्या संस्थांच्या अंतर्गत मी मागच्या 16 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली. अतिशय दुर्गम भागामध्ये की जिथे पाण्याचाही प्रश्न आहे, जिथे पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे. आणि का चालू केली संस्था, तर आमचा भाग म्हणजे ऊसतोड कामगारांचा भाग. ऊसतोड कामगारांच्या मुली लेकरं गावाकडे राहतात, आईवडील ऊस तोडायला जातात. मग अध्यात्माची ओढ बीड जिल्ह्याला मुळातच आहे, म्हणजे ते मूळचे संस्कार आहे बीड जिल्ह्यातल्या लोकांना. चला गोरगरिबाचे लेकरं शिकतील. आणि मी जेव्हा कीर्तन करायला लागले त्यावेळेला काही आईंची, काही वडिलांची इच्छा व्हायला लागली की आमची पण मुलगी यांच्यासारखी कीर्तनकार व्हावी. ते मला संपर्क करत गेले आणि माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादानं किंवा त्यांच्या मदतीनं मी विचार केला की आपण इथे मुलींसाठी काहीतरी करू. तर आम्ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली. मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था एका मुलीपासून मी चालू केलेली. आज 16 वर्ष झाले. त्या संस्थेमध्ये आज 250 ते 300 मुली आध्यात्मिक शिक्षण घेतात. आणि कितीतरी मुली कीर्तनकार, कथाकार होऊन स्वतंत्र अध्यात्मामध्ये प्रवास करतात, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराला पुढे घेऊन जातात. या गोष्टीचा मला आनंद आहे. आज महाराष्ट्रामध्ये नवोदित कीर्तनकारामध्ये सगळ्यात पुढे अग्रेसर जर कोण असेल तर आपल्या संस्थेमध्ये अभ्यास केलेल्या मुली आहेत. याचा मला गर्व नाहीये, पण या गोष्टीचा मला आनंद आहे की ज्ञानोबारायांनी किती चांगल्या सेवेसाठी मला निवडलं किंवा माऊलींच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं किती चांगलं काम करण्याची संधी मला मिळाली. म्हणून अशा खूप मुली आपल्याकडे शिकतायत. आणि मी फोन करून विचारायचे रोज, बाळांनो अण्णांचं दर्शन घेतलं का, अण्णांची भेट घेतली का, अण्णांनी तुमच्या डोक्यावरून हात फिरवला का. मग ह्या गोष्टी मी रोज ऐकायच्या ना, मला एवढं भरून यायचं. चला मी नाही, पण माझे विद्यार्थी तरी अण्णांच्या छत्रछायेखाली आहेत. या गोष्टीचा मला खूप आनंद वाटायचा. तर अशा मुलींना घडवण्याचं काम आपण त्या संस्थेच्या माध्यमातून करत आहोत. अगदी भगवंताच्या कृपेनं हे असं काम भगवंतानं माझ्याकडनं करून घ्यावं, त्याची इच्छा आहे तोपर्यंत. एवढी आई जगदंबेच्या, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि अण्णांना सांगायला आवडेल मला, ही सगळी सर्वसामान्यांची लेकरं आहेत.
यांच्याकडनं फक्त आम्ही जेवणा खाण्यात मदत घेतो त्यांच्या आईवडिलाकडनं. वाढती महागाई पाहता त्यांच्या आईवडील जे मदत म्हणून देत आहेत ना संस्थेमध्ये, देणगी स्वरूपात म्हणा किंवा जेवणासाठी म्हणून मदत म्हणा, तर त्यांच्या वर्षभराच्या त्या देणगीचा तसा जर विचार केला आणि जेवणाचा कुठेच मेळ बसत नाही, शिक्षणाची फीस नाही, त्यांच्या राहण्याची फीस नाही. हे सगळं लोक जे मला मदत करतात, कथा कीर्तनातून जे मला मानधन मिळतं, त्यातून हे सगळं उभं करण्याचा माझा आटोकाट प्रयत्नाने प्रवास चालू आहे. मला मदत राजकीय शासकीय मदत नाही म्हणून मी थांबली सुद्धा नाही कधी. कारण अण्णांसारखे जे व्यक्तिमत्व आहेत ना, हे नेहमीच माझ्या जीवनात मला प्रेरणास्थान ठरलेले आहेत. की वादळात दिवा लावायचा कसा हे अण्णांसाहेबांच्याकडून शिकावं, त्यांच्या चरित्रातून शिकावं. या गोष्टी लहानपणापासून वाचले, माझ्या आईवडिलांनी माझ्या मनावर बिंबवल्या या गोष्टी सगळ्या. म्हणून हार मानायचीच नाही, कार्य करत राहायचं. कधी कमी होईल कधी जास्त होईल, पण काम करत राहा. यश तुमच्या वाट्याला आहे, यशच मिळावं ही अपेक्षा नाही, पण तुमचं नाव समाजामध्ये जिवंत राहतंय ही आपल्या कामाची पावती असते. हे माझ्या आईवडिलांनी मला शिकवले, ते मी करत राहते. फक्त करत राहायचं, काम करत राहायचं. फळ काय मिळेल त्यात तो भाग वेगळा, पण काम करत राहा ही माझ्या आईवडिलांची शिकवण आहे मला. आणि माझ्या आईवडिलांना पण खूप आनंद झाला आहे की मी अण्णांच्या समोर आज कीर्तन करणार आहे. कारण 10 वर्षापूर्वी जेव्हा मी इथं आले होते अण्णांना फक्त पाहण्यासाठी, त्यावेळेला माझे वडील पण माझ्यासोबत होते. आज संस्थेचा व्याप वाढला, तिथे येणारी जाणारी माणसंही आहेत, त्याच्यामुळे आईवडिलांना देवस्थान सोडून कुठेही जाता येत नाही बाहेर. अण्णांना माझी विनंती आहे, आत्ता म्हणजे एक 10-5 मिनटं मी जे काही ज्या संस्थेचं वर्णन केलं ना, त्या संस्थेला अण्णांचे जर पाय लागले तर खरंच माझ्या या सगळ्या तपस्येचा म्हणा किंवा आत्तापर्यंतच्या माझ्या प्रवासाचं सार्थक होईल. अण्णांच्या चरणावर माझी विनंती आहे की कधीतरी आपण तुमच्या तब्येतीनुसार, तुमच्या आरोग्यानुसार, वेळेनुसार संस्थेला भेट देऊन 300 मुलींना आशीर्वाद द्यावा. आणि असा आशीर्वाद द्यावा की महाराष्ट्रातल्याच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर गरजवंत ज्या मुली आहेत की ज्या अध्यात्मामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्या अनेको मुलींनी तिथे यावं आणि तुमच्या आशीर्वादानं आणखी संप्रदायाची मोठी सेवा करावी. याच्यासाठी अण्णांनी आशीर्वाद द्यायला तिथे यावं ही अण्णांच्या चरणावर माझी प्रार्थना आहे. अण्णा, तुमच्या चरणावर माझी विनंती, तुम्ही यावं ही मला अपेक्षा आहे. अण्णांनी मान डोलावली, खूप काही झालं माझ्यासाठी. विठ्ठल विठ्ठल अण्णांसारख्या महान विभूती समोर मी काय कीर्तन करणार आहे. मी खूप लहान आहे, मंदबुद्धी आहे, माझ्याकडे ज्ञान पण नाही, माझ्याकडे विद्वत्ता नाही, कुठलाच गुण नाही. पण अण्णाचं अंतकरण आईचं अंतकरण आहे, म्हणून हे लेकरू जे काही बोबडे शब्द बोलणार आहे ते सांभाळून घेणार आहे. अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराया या गवळणीमध्ये, या अभंगामध्ये एका गवळणीशी काय संवाद करतायत त्याच्यावर आपण